तर रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, कठोर चौकशी करावी अशी मागणी त्यांनी या पत्रातनं केली आहे। निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। रवींद्र धंगेकरांनी मोदींकडे थेट राजीनाम्याची मागणी केलेली आहे। 27 ऑक्टोबरपासून धंगेकर हे आंदोलन करणार आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुरलीधर मोहोळ यांनी आपली बाजू थेट जैन बोर्डामध्ये मांडलेली होती। मात्र त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय आणि मोहोळ यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातून आपल्या सोबत आहेत। बालाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये आता धंगेकरांनी थेटपणे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय आणि मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बालाजी, आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? बहुधा बालाजी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तर मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। पुन्हा एकदा बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी यांच्याकडे जाऊया। बालाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये तर धंगेकरांनी थेटपणे पंतप्रधानांना पत्र लिहित मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची मागणी आणि त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा। नक्कीच आपण पाहतोय आज मुरलीधर मोहोळ जे आहेत ते जैन बोर्डिंग मध्ये केले होते आणि त्यांनी सांगितलं की यावर मी तोडगा काढेन। मात्र या सगळ्याशी संबंधित जे लोक आहेत ते मुरलीधर मोहोळ यांचे आहेत आणि त्यामुळे ते केंद्रीय मंत्रिमंडळात असल्याने ते पंतप्रधानांना डायरेक्ट पत्र जे आहे ते धंगेकरांनी लिहिलेलं आहे आणि ते पोस्ट केलेलं आहे। त्याचबरोबर आता 27 तारखेपासून जोपर्यंत जैन समाजाची मागणी मान्य होत नाही अगदी, त्यामुळे अर्थातच रवींद्र धंगेकर स्वतः आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरनं। रवींद्र धंगेकर सर, तुम्ही आता थेटपणे राजीनाम्याची मागणी करतायत आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे, काय भूमिका? त्याच्यामध्ये जे 18 दिवसापासून जे घटनाक्रम मी लिहिलेला आहे आणि जे गतिमान विकास आपण म्हणू शकतो, पण गतिमान बोगस व्यवहार ज्या सिस्टीमने केला ती सिस्टीम सगळी मुरलीधर मोहोळांच्या आजूबाजूची सिस्टीम आहे। मग बँकेतले कर्ज प्रकरण असेल, तहसीलदारचं असेल, महानगरपालिकेला प्लॅन पासचा असेल, लेआउट असेल आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि आज 18 दिवस जैन समाज रस्त्यावर येतोय आणि टावं फोडतोय, त्यांचे साधू संत येऊन बोलतायत, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय आणि तुम्ही आज त्यांच्याकडे जाऊन केविलांनी प्रयत्न करताय मी तुम्हाला मदत करू, हे करू, हे सगळं खोट आहे। आणि आम्हाला तेच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि जर दोषी नसेल तर आम्ही त्यांची माफी मागू, हा विषय आहे। पण ह्याच्यामध्ये आम्ही सातत्याने जे बोलतोय ह्याची एका स्वतंत्र यंत्रणेमार्फत ह्याची चौकशी करावी। जे दोषी असतील त्यांना तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे। माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, मोदी साहेबांना विनंती आहे आणि जी खरा प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यालाही प्रामाणिक विनंती की जर अशा पद्धतीने जर पुणे जर लुटायला निघले बिल्डर लोक आणि त्याच्या पार्टीची लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनाही आपण आपला जाब विचारला पाहिजे। आणि मी तोच जाब विचारतो। मी आज मोदी साहेबांना पत्र दिले। मोदी साहेब एकदम प्रचंड काम या देशामध्ये करतात आणि त्यांनी काम करत असताना त्यांना जर अशा पद्धतीने त्यांच्या नावावर आलेली लोक, निवडून आलेली लोक जनतेला जर लुटत असतील तर त्याची ते पूर्णपणे चौकशी करतील आणि तो घटनाक्रम सगळा मी टाकलेला आहे। तेच पत्र मी मोदी साहेबांना देणार आहे। त्यांना जर वाटलं त्यांच्या यंत्रणेमार्फत त्यांनी चौकशी केली त्यांना वाटलं दोषी तर त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, ही आमची विनंती आम्ही या पत्राद्वारे केलेली। बरं रवींद्र धंगेकर, मला आपल्याला हेही विचारायचं आहे की आज शिंदे साहेबांनी म्हटलं की तुम्हाला निरोप दिलाय म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये, तर तो काय निरोप आहे? मला बघा, आता तुम्ही जे मला प्रश्न विचारता ही आमची चर्चा उद्या होईल, पण माझं म्हणणं एक आहे की जैन मंदिर ह्या विषयावर आपल्याला बोलायचंय, तुम्हाला बोलायचंय, मला बोलायचंय। जी सिस्टीमने याच्यावर अन्याय केला, या संस्थेवर अन्याय केला त्या सिस्टीम वर आपल्याला बोलायचं। मला जे काही शिंदे साहेब बोलणार आहेत, मी काय त्यांच्याशी बोलणार आहे। हा विषय सध्या का आपण चर्चेला काय नको घ्यायला की विषयांतर होते सगळ्या विषयाला, तर मूळ विषय बाजूला राहिला, हा विषय दुसरीकडे भरकटत जाईल आणि मग हे मोकाट ही लोक विकृती लोक मोकाट सुटतील, त्याच्यावर आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी मला प्रामाणिक। नाही धंगेकर साहेब, तुम्ही प्रकरण लावून धरा, त्याला न्यायापर्यंत पोहोचवा, ही एक बाजूला गोष्ट झाली, पण दुसरीकडे तुमचे जे पक्षाचे प्रमुख आहेत
ते असं म्हणतायत की महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका, तिकडे बावनकुळे असं म्हणतायत की आमच्याकडे बरीच प्रकरणं आहेत. माझं म्हणणं, एकनाथ शिंदे माझे नेते आहेत, ते सर्वसामान्यांमध्ये काम करतात, सर्वसामान्यांना न्याय देतात ह्या, आणि त्यांच्यावर महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास आहे. मी विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर काम करतोय. पण हा जो विषय त्यांनी मला काय बोलले, हे काय बोलले, मग हे काय होतं, हे विकृत लोकांना ह्याच्या गुदगुल्याला होतात. त्या गुदगुल्यात तुम्ही थांबून फक्त आपल्याला जैन मंदिरवर मला त्याच्यावर मला बोलायचं. मला दुसऱ्या विषयात तुमच्याशी चर्चा, मी तुमची माफी मागतो. मला ही चर्चा वेगळ्या पद्धतीने न लांबवता, ही फक्त विकृतीवर माझी लढाई, आणि विकृतीच्या लढाईवर जर माझी चूक असेल तर तुमच्यातल्या कोणीतरी सांगितलं तरी ही माझी लढाई मी थांबेल. बरं, धन्यवाद धंगेकर आपण दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.